केलाय. बॉलिंगच्या जोरावरती आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. बॉलिंगच्या जोरावरती आपल्या नावाचा बोलबाला केलाय. प्रभाकर निषाद एक इनफॉर्म गोलंदाज. सातत्याने त्या खेळाडूला नवी मुंबई असू द्या, कल्याण डोंबिवली रायगड सारख्या ओपनच्या टुर्नामेंट आजही तो कव्हर करतोय. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग त्याने गाजवली. बॉलिंगच्या जोरावरती प्रभाकर निषाद वेगवान गोलंदाज. चला रुद्र 11 महापी वॉन द टॉस, चूज टू द बॉल फर्स्ट. प्रथमतः फिल्डिंग करू असा निर्णय त्यांनी घेतलाय. आमंत्रण दिलं टीम रिधी सिद्धी कोपरी. मगाशी रोहित सरांनी योगेश भोईर या खेळाडूचा उल्लेख केला. मला वाटतं 2017, 18, 19 हंगाम या खेळाडूने आपल्या नावावरती केलाय. 2018, 2019 हंगाम योगेश भोईर या नावाचं खेळाडूने इम्प्रेस केलाय. जुगावचं ते क्रीडांगण गावदेवी जुगावाच्या मैदानावरती स्वर्गीय सुयोग स्मृती चषक. अजूनही तो क्रीडांगण मला आठवतो. सुयोगच्या वाढदिवसाच्या निमित्त ती क्रीडा स्पर्धा रंगली होती. त्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 50 धावांची बहारदार इनिंग ज्या खेळाडूने साकारली, योगेश भोईर मान फ्रॉम कोपरी गाव, या खेळाडूने चर्चेमध्ये आणलं होतं. 2017, 18, 19 हंगाम अक्षरशः गाजवलाय. विराट कोहली या नावानं सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपण त्या खेळाडूला पाहताय. चला ओव्हर नंबर पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेले आहेत. चला टीम रुद्र 11 महापी चला रुद्र 11 महापी टीम जरा स्पीडअप करा. रुद्र 11 महापी वारंवार. चला नेक्स्ट मॅच रामधनू तुर्बे आणि नवसाती दिवा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला रामधनू तुर्बे आणि त्यांच्या विरोधामध्ये नवसाती दिवा. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक अजून एक तारे सितारे. चला बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये जातोय. एक मॅच जिंकलेली आहे एका बाजूला. त्याचबरोबर ट्रॉफ्या जर आपण पाहतोय ते आमचे वहाळगावचे अतिशजी घरत यांचा खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. शिरण प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेमध्ये. ओव्हर टू राहुल. तर धन्यवाद सर. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. वेलकम बॅक. आलेले सर्व तमाम मायबाप प्रेक्षक, आलेले सर्व क्रीडा रसिक, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी राहुल राठोड या शिरवण्याच्या क्रीडांगणावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. पहिला बॉल डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहताय जीतू. इथे पाहू शकाल थ्रू द कव्हर केला. एक्स्ट्रा कव्हर रिझनला. ओ माय गॉड, अप्रतिम स्ट्रोक. विराट कोहलीची स्टाईलने बॉल सी मा रे शा आर पार येतोय चौकार. अप्रतिम फटका सजवलाय. का मला विराट कोहली म्हणतात, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विराट कोहली का मला म्हणतात, हे दृश्य आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हल्ला बोल केलाय, आक्रमण केला योगेश भोईर मॅन फ्रॉम कोपरी गाव. हल्ला बोल केलाय. चौकारांच्या बरोबर टीमचं खातं कोपरी गाव संघाचं ओपन होतोय. इथे पहा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल झालाय स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉट फाईन लेगला. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला फिल्डर धावताय पळताय, परंतु बॉल अक्षरशः गुदगुदल्या करीत चाललाय. बॉल अक्षरशः गुदगुदल्या करीत बॉल न गाठली सीमारेषा. बॉल सीमा पार येतोय चौकार. अप्रतिम स्ट्रोक सजवलाय. योगेश भोईरच्या बाट मधून हल्ला बोल केलाय, आक्रमण केलाय.
4 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने मुसंडी मारते. धाबा झालेल्या आहेत 8 धाबा. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना सध्या बाद आहे. इथे पहा सबमरीन डिलिव्हरी आहे. यावेळेला भन्नाट वेग धारण केलाय, प्रचंड वेग धारण केलाय. 1-13 तो 1-13 हे कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं बाटल सध्या क्रीडांगणावरती आपण पाहताय. इथे डान्सिंग डाऊन द विकेट थ्रू द कव्हर केलाय. ओ माय गॉड, लाजवाब स्ट्रोक आहे. बॉल थांबणार नाही आहे. बॉल आर पार येतोय चौकार. बॉल सीमा फरार, चौकार. अप्रतिम फटका सजवला. डान्सिंग डाऊन द विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल प्रेक्षक इव्हेंटच्या माध्यमातून कशा प्रकारे बॉल वरती आला, त्याच्यानंतर बॉल पर्यंत नजर कशा रीतीने ठेवली आहे ते देखील तुम्ही पाहसाल. अप्रतिम स्ट्रोक सजवलाय योगेश भोईर. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा विराट कोहली आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 4 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धाबा झालेल्या आहे धावफलकावरती 12 धाबा. ओव्हर नंबर पहिलं प्रगती पथावर असताना धावफलकावरती 12. इथे पहा चांगला बॉल आहे. यावेळेला कटरचा वापर होतोय, रन मिळणार नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपले. सबमरीन डिलिव्हरी आहे, पंचांनी आमच्यापर्यंत सांगितले. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या इथे संपले. धाबा झालेल्या आहेत 12. टीम रुद्र 11 मापे फिल्डिंग करत असताना टीम रिद्धी सिद्धी कोपरी 12ला विदाउट लॉस ऑफ द विकेट. चला टीम रामतनू तुर्बे 9 साथी दिवा आणि रामतनू तुर्बे रितेश पाटील अँड कंपनी. चला टीम रामतनू तुर्बे आणि त्यांच्या विरोधामध्ये 9 साथी दिवा हे दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिल्या इनिंग नंतर लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. तुम्हाला तयार राहायचंय. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धाबा खर्च केल्या. चांगलं स्पेल त्याने हाताळलाय, कमबॅक केलाय. ओव्हर नंबर 2 पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. छोटा पॅकेट बडा धमाका. ओव्हर नंबर 2 चंदनला सध्या पाहत आहे. मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजांनी इम्प्रेस केलाय. लहान वयामध्ये मोठ्या मोठ्या फलंदाजाला अक्षरशः चकवण्यामध्ये यश मिळालंय. या गोलंदाजाला सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 चंदन ऑन मार्क. चंदनचा पहिला बॉल हुक केलाय. बॉल झाला डीप मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे होती. चांगला थ्रो आलाय. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे जाते. धाबा झालेल्या आहेत 13. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावफलकावरती धाबा पाहत आहे सध्या 13. चला 9 साथी दिवा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. स्वागत आहे तुझं रामतनू तुर्बे. इथे पहा चांगला बॉल आहे. शरीराचा वेध घेणारा बॉल. इथे पहा भन्नाट वेग धारण केलाय. शरीराचा वेध घेतलाय. थोडासा दुखापत निर्माण झालाय. फलंदाज योगेश भोईर आपण सुरक्षित आहात ना? पंच पाणी पाठवायचंय का? चला पाणी घेऊन जा प्लीज. योगेश भोईर शरीरावरती बॉल आदळलाय. बॉल वेगवान होता. चला पाणी घेऊन जा प्लीज. हॅलो हॅलो. चला फर्स्ट एड बॉक्स. हॅलो हॅलो हॅलो. चला योगेश. हॅलो
हॅलो हॅलो. चला योगेश, आपण सुरक्षित आहात ना? येस. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मी जातो. धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती 13. ओव्हर नंबर 2 चंदनला आपण पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. चला टीम रामधनू तुर्भे, हॅलो नवसाती दिवा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. टीम रामधनू तुर्भे. हॅलो इथे पहा हुक केलाय, बॉल झालाय मिड विकेटला. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होते, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. हॅलो सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स होती. डेंजर एंडला धोक्याची घंटा होती, परंतु 2 धावा भरपूर वेगाने कन्वर्ट होत आहेत. दोन धावांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आता 15. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. धाव फलकावरती सध्या पाहत आहे 15 धावा. इथे पहा पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड बॉल झाला, लॉग ऑनला फिल्डर आहे, चांगली सध्या फिल्डिंग होते. सिंगल पाहत आहे, सिंगल बरोबर धावा झालेल्या आहेत आता 16. सोळा धावा धाव फलकावरती सध्या आपण पाहताय. चंदन कमबॅक केलाय, चांगली गोलंदाजी सध्या तो करतोय. इथे पहा हाफ ट्रॅकर बॉल, त्या बॉलला हुक केलाय, बॉल थांबणार नाहीये. बॉल लँड झालाय स्टँड मध्ये. समीरच्या बाट मधून धमाका, बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. 6 धाव्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने झपकन मुसंडी मारते. धावा झालेल्या आहे धाव फलकावरती 22. बॉल, दुसरा बॉल का? चला ओव्हर नंतर पाणी कृपया मैदानाच्या आतमध्ये न्यायचे आहेत. इथे शेवटचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय बॉलच्या खाली. फिल्डर टिट फॉर टॅट, चांगलं कमबॅक चंदनच्या माध्यमातून सध्या आपण पाहताय. तू मला षटकार ठोकू शकतो तर तुला मात्र मी माघारी परतवेन, हे प्रतिउत्तर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पकडले कॅच समीर, बॅक टू डगआउट. समीरला जावं लागेल. ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत आता 22. 1 विकेटचं नुकसान झालं. पाणी मैदानाच्या आतमध्ये न्यायचे आहेत. हॅलो चेक. हॅलो चला सध्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय मित्रांनो. धावा झालेल्या आहेत आता 22. 1 विकेटचं नुकसान सध्या मैदानाच्या आतमध्ये झालंय. समीर परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून एक तारा सितारा मैदानाच्या आतमध्ये आलाय, प्रदीप ठाकूर. इम्प्रेसिव्ह खेळाडू, आपल्या नावाचा बोलबाला सातत्याने याही खेळाडूने केलाय. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 3, ओव्हर नंबर 3 साठी अनिल आलेले आहेत. अनिल जाधव, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सध्या अनिलला बाद आहे. ओव्हर नंबर 3 धाव फलकावरती 22 ला 1 विकेटचं नुकसान. रिद्धी सिद्धी कोपरी. इथे पाहू शकाल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टाक आवाज आलाय, टाक बॉल पाठवलाय.
ऑन साइडला लॉंग ऑन क्लिअर केलाय. बॉल सी मा रे शाह आर पार. येतोय षटकार. विराट कोहली योगेशच्या बाट मधून धमाका. बॉल सीमा पार. येतोय षटकार. अप्रतिम फटका सजवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या अगदी रडार मध्ये होता. 6 धाब्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते 28. इथे पहा डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका मारण्याचा मानस. सिंगल मिळते. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय मिथुनजी शेट्टी साहेब आपण देखील आलात. आपलं स्वागत आहे. कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025च्या या महासंग्रामामध्ये सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते 29. चला टीम रामतनू तुर्बे शेवटचा कॉल आहे. टीम रामतनू तुर्बे नवसाती दिवा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. आलात का? तुमचं देखील स्वागत आहे. इथे पहा चांगला बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी. रन मिळणार नाही. डॉट बॉलची होती सांगता. चांगलं कमबॅक. चांगलं बाटल सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चांगलं प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये अनिलच्या माध्यमातून आपण सध्या पाहतोय. इथे पहा पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल. शरीराचा वेध घेतलाय. सिंगल टीमच्या खात्यामध्ये पुन्हा ऍड होते. सिंगल बरोबर धावा पुन्हा एकदा पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आता 30 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. धावा धावफलकावरती 30. 1 विकेटचं नुकसान इथे झालंय. इथे पाहू शकाल उडवलाय बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. लांब गेलाय. प्रदीप ठाकूरच्या बाट मधून धमाका. बॉल सीमा पार. या खेळाडूला अशा प्रकारची गोलंदाजी करणार नाही. मी मगाशी उल्लेख केला मित्रांनो. या खेळाडूच्या नावावरती अनेक स्पर्धा सध्या चर्चेमध्ये असणार हे नाव प्रदीप ठाकूर. मान फ्रॉम कोपरीगाव इम्प्रेस केलाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक तारा सितारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. हल्ला बोल केलाय. 6 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते 36च्या घरामध्ये. याही वेळेला उडवलाय. यावेळेला लांब गेलाय. भरपूर लांब. वावराच्या बाहेर. बॉल बांधाच्या पल्याड. बॉल सीमा पार. येतोय षटकार. लांब गेलाय. प्रदीप ठाकूर नावाचं वादळ. रोहित सर तुम्ही देखील उल्लेख केला. या खेळाडूच्या जर रडार मध्ये बॉल टाकलात तर लांब आणि लांब. 6 धाब्यांच्या बरोबर 42 धावा. 3 ओव्हरचा अवघ्या डाव इथे संपलाय. 1 विकेटचं नुकसान सध्या झालंय. 42 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहताय. टीम रिद्धी सिद्धी कोपरी अप्रतिम कामगिरी केलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. हल्ला बोल केलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा परिवर्तन होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा परिवर्तन होत आहेत. ओव्हर नंबर 4 स्वतःचं पहिलं आणि टीमच्या वतीनं 4थं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेले आहेत. शमशाद मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. ओव्हर नंबर 4 संघ अडचणीमध्ये आहे. शमशाद आलाय. पहिला बॉल पंच आमच्यापर्यंत वळतायत. बॅटची कडा आहे असं आमच्यापर्यंत सांगतायत. सिंगल मिळते. फलंदाज योगेशच्या खात्यामध्ये ऍड होते. सिंगल बरोबर धावा 43 धावा सध्या आपण पाहताय. 14 बॉल मध्ये सध्या 23 वरती योगेश खेळतोय. प्रदीप ठाकूर सध्या 2 बॉल मध्ये 12 धावसंख्येवरती तो खेळतोय. 600च्या स्ट्राईक रेटने प्रदीपला आपण पाहताय. इथे हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर घोषाणकी क्षेत्रामध्ये याही वेळेला डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. टीमच्या खात्यामध्ये पुन्हा सिंगल ऍड होते. सिंगल बरोबर धावा 44 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक या पहिल्या डावामध्ये.
44 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. चला अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. संघ अडचणीमध्ये आहे, संघ बॅकफुट वरती आहे. समशातला कमबॅक करावं लागेल. चांगल्या लाईन आणि लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. इथून आपण पुनरागमन करू शकता. हे प्रात्यक्षिक समशातला आपण पाहताय. 4 बॉल लाईन आणि लेंथ वरती तुम्हाला करावी लागेल. परंतु स्ट्राईक एंडला एक धडधाकड बॅटर. इथे पहा अवे फ्रॉम द बॉडी वाईड ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्यापर्यंत वळतायत. हा खरा बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. अवांतर टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 45-45. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल चाललाय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना मधून चकून गेलाय. आपण पाहू शकाल काहू कॉर्नरची दिशा फाडून फोडून बॉल सीमा फरार. येतोय चौकार. योगेश आणि योगेश. रोहित सर खरबुजे को देख के खरबूजा रंग बदलता है. रोहित सर क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. प्रत्येक क्षणाक्षणाला रंग कसं बदलावं हे आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 4 धाब्यांच्या मदतीने 49 धावफलकावरती सध्या पाहताय. वारंवार फिल्डिंग मध्ये फेरबदल होतोय. समोर आहे विराट कोहली. कुठलीही गॅप कधीही काढू शकतो हा खेळाडू. फिल्डिंग मध्ये वारंवार फेरबदल होतोय. इथे पहा चांगला बॉल. सबमरीन डिलिव्हरी आहे बाईच्या स्वरूपामध्ये. यष्टीरक्षक थोडस खराब फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. सिंगल बरोबर टीमच्या धावा झालेल्या आता 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. टीम रिद्धी सिद्धी कोपरी या टीमचा आपण पाहताय. 50 धावा. इथे पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी वाईड ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न. याही वेळेला पंच आमच्यापर्यंत वत आहेत की याही वेळेला दिशा खराब आहे. समशादला पुन्हा दंडित केलाय. 51 धावा सध्या धावफलकावरती. धावा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. इथे पहा कॉट बिहाइंडचा बॅटची कडा घेतलाय. योगेश स्वतः परतलाय. विकेटचं बथन. योगेश इज अ गॉन. फलंदाज विराट बॅक टू डगआउट. शेवटचा बॉल. धावा धावफलकावरती 51 धावा. या पहिल्या डावाचा अखेरचा बॉल शिल्लक असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. भरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय परत. शेवटचा बॉल. चला नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस घेणार आहोत. एका बाजूला टीम रामतनू तुर्बे पंकज पाटील अँड आर्मी त्यांच्या विरोधामध्ये नवसादी दिवा हे कॉन्टेस्ट हे बॅटल. याच्यानंतर आपण कडबी झुंज पाहणार आहोत. एका बाजूला टीम कुमार 11 तुर्बे रामतनू तुर्बे आणि त्यांच्या विरोधामध्ये नवसादी दिवा हे झुंज ही कॉन्टेस्ट आपण पाहणार आहोत. 51 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत आलाय. इथे पुन्हा एकदा दिशा पाहू शकाल ही खराब आहे. याही वेळेला पंच आमच्यापर्यंत वत आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होते. एक्स्ट्राच्या जोरावरती धावा झालेल्या त्याचा 52 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इथे पहा मोठा फटका मारण्याचा मानस. बॉल चालाय कव्हर रिजनला. फिल्डर फील्ड करेल, फेकेल, सिंगल डबल रन घेण्याचा प्रयत्न आणि डबल देखील वेगाने कन्वर्ट होते. चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं डबल रन कंप्लीट होते. डबल रनच्या बरोबर धावा इथे पहिला डाव इथे संपले. धावफलकावरती धावा सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये 54 धावा. आणि 55 धावांचं लक्ष तुम्हाला या मॅच मध्ये गाठायचंय. 24 बॉल 55 धावांचं लक्ष.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत टीम तर मिथुन दादा यांच्या शुभ हस्ते मॅचचा टॉस इथे होतोय. एका बाजूला 9 साथी दिवा त्यांच्या विरोधामध्ये टीम रामतनू तुर्बे. एक बिग बॅटल, एक कडवी झुंज. याच्यानंतर आपण पाहणार आहोत एका बाजूला पंकज पाटील अँड आर्मी, त्याचबरोबर रितेश मडवी अँड कंपनी. हे बिग बॅटल आपण पाहणार आहोत. चला रामतनू तुर्बे त्यांच्या विरोधामध्ये 9 साथी दिवा कॉल करेल. चला पंकज दादा पाटील कॉल करेल. हेड इज अ कॉल. चला येस पंकज दादा परत तुमच्याकडे कॉल आलाय. टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग तुम्हाला करायची आहे. मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार अपूर्ण मैदान असल्या कारणामुळे समोरच्या टीमला, समोर रितेश मडवीचा एक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा एक मातंब संघ आहे, त्यांच्या बरोबर खेळण्याची तुमच्यामध्ये रणनीती आणि समोरच्या टीमला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट आहे, टार्गेट असं सांगू शकत नाही, तर नक्कीच प्रयत्न असेल की कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा. पंकज दादा तुमच्या स्क्वॉड मध्ये अशी कोणाकडून अपेक्षा असेल की बॉलिंग बॅटिंग सध्या इन फॉर्म नाहीये, सध्या फॉर्म पासून झगडतायत, भरपूर वेळा रामतनू तुर्बे कमी प्रमाणामध्ये दिसते, बॅटिंग बॉलिंग सध्या फॉर्म पासून झगडताय, काही अपेक्षा असतील तुमच्या? नक्कीच माझ्या तर 12व्या खेळाडू पासून पण अपेक्षा असतील, कारण की क्रिकेट म्हणजे टीम गेम आहे, तर सगळ्याच खेळाडूंकडून अपेक्षा असतील, असं काही पर्टिक्युलर एका खेळाडूकडून अपेक्षा नाही. चला थँक्यू सो मच. हा होता पंकज दादा. तर मी तुमच्यापर्यंत येतो. टीम 9 साथी दिवा तुम्हाला बॅटिंग करायची, काय रणनीती तुमची असेल? रितेश मडवी यांचा हा संघ तुम्ही पाहताय, बॅटिंग करायची. समोरच्या टीमला काय टार्गेट तुम्ही सोपवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 50 ते 60 पर्यंत टार्गेट बनवायचा प्रयत्न करू. तुमच्या स्क्वॉड मध्ये काही अपेक्षा असणार आहेत का? जवळजवळ पंकजच्या टीमला जवळजवळ धाबा रोखवण्याचा प्रयत्न, असे कुठले फलंदाज आहेत त्यांच्याकडून तुमची अपेक्षा असेल? गुड्डूदा असेल, अक्षदा असेल, रित्यादा असेल यांच्याकडून. चला बोथ ऑफ यू, दोन्ही टीम विश यू ऑल द बेस्ट. हा होता 9 साथी दिवा टीमचा कॅप्टन. टॉस इथे झालाय. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस इथे झालाय. टीम रामतनू तुर्बे टीमचे कॅप्टन पंकजी पाटील या खेळाडूने टॉस इथे जिंकले. प्रथमतः आम्ही फिल्डिंग करू आणि त्यांचं म्हणणं आहे संपूर्ण 12 खेळाडूंकडून अपेक्षा आहेत. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, 12 खेळाडूंचा परफॉर्मन्स हा अव्वल दर्जाचा व्हावा असं पंकजी पाटील याने मत असं व्यक्त केलंय. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा. स्वर्गीय प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 चा थरार. जाऊया पुन्हा एकदा या मॅचची कहाणी, या मॅचची वाणी पुन्हा एकदा आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोहित भोपी सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. राहुल राठोड यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. टार्गेट सेट केलं रिद्धी सिद्धी कोपरी या टीमने 55 धावसंख्येचं, 54 धावा त्यांच्या झाल्या, त्यांनी 55 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. रुद्र महापे या टीम कडे आपण पाहतोय. रुद्र महापे टीम मागच्या महिन्यामध्ये याच मैदानावरती चॅम्पियनशिप पटकवली होती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुजित शेवाळे आणि त्याच्या समवेत रोहित पुजारी आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतं रिद्धी सिद्धी कोपरी टीम कडनं प्रभाकर निषाद. 55 धावा डिफेंड करायच्या आहेत इथून रिद्धी सिद्धी कोपरी टीमला. चला लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. प्रभाकर चला प्रभाकर निषाद, चला प्लीज विनंती करतोय स्पीड अप. राईट आर्म ओव्हर द विकेटने रोहित पुजारी स्ट्राईक वरती आहेत. यावेळचा पहिलाच बॉल मात्र बीट केला, अपील जोरदार केलेली आहे. 55 धावा डिफेंड करत असताना मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते प्रभाकर निषाद यांची. वेग आहे प्रभाकर कडे, ऍक्शन ही खूप चांगली आहे. स्ट्रायकर गोलंदाज आहे रिद्धी सिद्धी कोपरी टीमचा. पहिलाच बॉल आपण पाहतोय भरपूर भन्नाट वेगाने रोहित पुजारी यांच्यासाठी. डॉट बॉल पाहायला मिळतो. 4 ओव्हरची ही मॅच आहे. पहिला बॉल डॉट, राईट द विकेट. दुसरा बॉल चला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, गतीने मात्र बीट केलं आणि रोहित पुजारी पहिला फलंदाज बाद झालाय.
टीम रुद्र महापे टीमला पहिला धक्का लागला. रिद्धी सिद्धी कोपरी टीमला मिळते पहिली सफलता. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज क्रमांक पहिला बाहेर जातोय रोहित पुजारी. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. सुरुवात दमदार हवी आहे रुद्र महापे टीमला. पहिला धक्का मोठा रोहित पुजारी बाद झालाय. नंबर क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जीतू यावेळचा बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एज सरळ डिक्लेअर रिजन मध्ये एक धाव मिळेल. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा. टीमची धावसंख्येचा अकाउंट ओपन झाला. तिसऱ्या बॉल वरती मिळाली. बॉल मात्र क्लिअर करतोय. बॉल मात्र क्लिअर करतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम. प्रभाकर निषाद यांच्यावरती चढलेला हा हल्ला बॉल सीमा रेषा पार जितूच्या बॅटमधनं आलाय. हा पहिला षटकार. चला षटकार पाहायला मिळाला. आता समीकरण जर पाहिलं तर भरपूर अजून लांबच आहे. 28 मध्ये 48 ची गरज आहे अजून या मॅच मध्ये. 20 बॉल आणि 48 ची गरज आहे या मॅच मध्ये. टीम रुद्र महापे टीमला 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 7 धावा दाफलकावरती लागल्यात. 1 विकेट आतापर्यंत त्यांनी गमावले. 54 धावा रिद्धी सिद्धी कोपरी टीमच्या लागल्यात. 55 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. जितूच्या बॅटमधनं षटकार आलाय. नॉन स्ट्राईक वरती सुजित शेवाळे आहे. तोही दमदार फलंदाज आहे या टीमचा. राईट अमोद विकेट प्रभाकर. हो भन्नाट वेग. व्हॉट अ बॉल यार. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. काय वेग आहे प्रभाकर निषाद यांच्याकडे. गुडले स्पॉट वरती चेंडू अपडला आणि त्याच्यानंतर काय निघून गेलाय डोळ्याच्या समोरनं जितूच्या. पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. राईट मध्ये विकेट. हो भन्नाट वेगाने. यष्टीरक्षक योगेशचं देखील मी कौतुक करेन. काय गॅदर केलंय बॉलला. गोलंदाज पुन्हा एकदा प्रभाकर तयार होतो. राईट मध्ये विकेटने. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. डिक्लेअर रिजन मध्ये अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं. ज्या षटकामध्ये फक्त एक षटकार पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या 8 धावा दाफलकावरती. नवीन गोलंदाज स्वप्नील ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील. ज्या स्वप्नील ठाकूरने मात्र अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये कारनामा केला होता. वैभव प्रतिष्ठान भोनकोडे टीम कडे खेळत असताना 3 मॅचेस मध्ये तब्बल 11 ते 12 विकेट्स आपल्या नावी केले होते. या विकेट टेकरा या टीमचा स्वप्नील ठाकूर. राईट मध्ये विकेट. जितूच्या साठी इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या रिझर्वला क्षेत्ररक्षक नाहीये. 1 रन कंप्लीट झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट केलेल्या आहेत. आणि अशा रीतीने आपण पाहतोय या 2 धाब्याने टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. स्वप्नील ठाकूर दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रिद्धी सिद्धी कोपरी या टीम कडनं खेळत असताना आपण पाहतोय याला 10 धावा दाफलकावरती आतापर्यंत लागल्यात. टीम रुद्र महापे या टीमची 1 विकेट त्यांनी आतापर्यंत गमावला. स्वप्नील ठाकूर पुन्हा एकदा तयार होते राईट अप द विकेटने. या वेळचा बॉल स्लॉट मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.
सुजित शेवाळेच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका क्लास पाहायला मिळतोय. सुजित शेवाळे, मी म्हटलं होतं या सुजित शेवाळेला मात्र थांबवावं लागणार आहे. या खेळाडूची जर बॅट तळपली ना मैदानाच्या आतमध्ये तर हा खेळाडू लवकर मॅच फिनिश करेल. षटकार पाहायला मिळतोय सुजित शेवाळे यांच्या बॅटमधनं. चला, स्वप्नील ठाकूर पुन्हा एकदा तयार होतील. 16 बॉल आणि 16 मध्ये 40 ची गरज आहे या मॅच मध्ये मॅच जिंकण्यासाठी. चला, जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. रिद्धी सिद्धी कोपरी राईट अमोद विकेटने. स्वप्नील ठाकूर राईट अमोद विकेट. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू उसळी घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. षटकारानंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक चांगलं पाहायला मिळतंय. आतापर्यंत 15 धावा दाफलकावरती लागल्यात. 1 विकेट गमावलेली आहे. मी विनंती करेन प्रदीप यांना की जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका, प्लीज विनंती करतोय. प्रभाकर होते, माफ करा प्रभाकर प्लीज. राईट अमोद विकेट स्वप्नील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चुकीची फेकी. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद केला गेला असता. ही संधी मात्र या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती गोलंदाजाने, परंतु क्षेत्ररक्षकाची चुकीची फेकी आणि तिथे मात्र फलंदाजाला जीवनदान मिळालेलं आहे. स्वप्नील पुन्हा एकदा तयार. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. सुजित शेवाळेच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार षटकार. 6 धावा 21 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. समोरच्या दिशेला सरळ बॅटने सुजित शेवाळेच्या बॅटमधनं आलाय. या ओव्हर मधला दुसरा षटकार. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 21. टीमची धावसंख्या 22 झाल्यात. 22. 22 धावा दाफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल स्वप्नील यांच्या ओव्हर मधला राईट ऑफ द विकेट स्वप्नील ठाकूर. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. डिक्लेअर रिझन मध्ये हा बॉल जाईल आणि तिथे आपण पाहतोय डिक्लेअर रिझन मध्ये एक बॉल गेल्यानंतर टीमची धावसंख्या 23 धावा दाफलकावरती. गावदेवी शिरोणे या टीमचं आगमन झालंय पर्पल जर्सी मध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 23 धावा दाफलकावरती. तेवीस धावा दाफलकावरती लागल्यात. तौसिफ नवीन गोलंदाज राईट ऑफ द विकेट. पहिलाच बॉल भिरकावून दिला ऑन साइडला. जितूच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका. 3ऱ्या ओव्हरची सुरुवात लाजवाब षटकाराच्या साह्याने 6 धावा. टीमची धावसंख्या 29.
29 धावा फलकावरती. एक विकेट आतापर्यंत गमावलाय. राईट आर्म ऑफ द विकेटने तौसिफ पुन्हा एकदा तयार होईल. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये मोठी विकेट असणारे डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलाय. ब्रेक थ्रू ची गरज होती आणि ब्रेक थ्रू मिळालाय. टीम रिद्धी सिद्धी कोपरी टीमला मोठा धक्का. जीतू डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. दहा चेंडू आणि 26 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनिल जाधव परफेक्ट ऑलराऊंडर या रुद्र इलेव्हन महापेठ टीमचा गोलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन चांगले देतो. बॅटिंग करत असताना देखील धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने. गोलंदाज तयार. तौसिफ अनिल जाधव यांच्यासाठी समोरच्या दिशेला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक भरत चेंडूच्या खाली आणि अनिल जाधवला देखील तंबूचा रस्ता दाखवत असताना दुसऱ्याच बॉल वरती मात्र धक्का दिलाय. लागोपाठचा दुसरा धक्का लागत असताना रुद्र इलेव्हन महापेठ टीमला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना रिद्धी सिद्धी कोपरी हा संघ. आता समीकरण 9 चेंडू 26 ची गरज आहे. इथून जे शिवाळे आहेत त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने प्रेशर निर्माण होईल, कारण की त्यांच्या बॅटमधनं आता रन्स भरपूर महत्वाचे आहेत. सुजित शेवाळे 6 चेंडू मध्ये 15 धावसंख्येवरती ते खेळत आहेत. 9 चेंडू आता 26 ची गरज असताना अनिल जाधव मैदानाच्या बाहेर जातील. नवीन फलंदाज मिस्टर भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. चला 9 चेंडू आणि 26 ची गरज आहे. भावेश पाटील आलेत फलंदाजीसाठी. चला प्रभाकर प्लीज प्लीज. हॅट्रिक बॉल आहे हा. जर या बॉल वरती विकेट घेतली तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल आम्हाला. भावेश पाटील आहे समोर. 9 चेंडू 26 ची गरज. रुद्र इलेव्हन महापेठ संघ थोडासा संकटामध्ये सापडलाय. यावेळचा चेंडू मात्र चांगला फटका आहे. भावेश पाटीलच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हरला आलाय षटकार आणि टीमची धावसंख्या मात्र 6 धावा कमी करत असताना समीकरण 8 बॉल 20 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 8 बॉल 20 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. राईट आर्म उद्या विकेटने तौसिफ. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे डिक्लेअर रिझन मध्ये. आता समीकरण 7 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज. या षटकाराने पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना रुद्र इलेव्हन महापेठ संघ रिद्धी सिद्धी कोपरी. हा शेवटचा बॉल भरपूर महत्वपूर्ण दोन्ही टीम साठी. इथून जर षटकार आला तर समीकरण कमी होईल आणि सोपं होईल टीम रुद्र इलेव्हन महापेठ टीम साठी. जर हा डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये रिद्धी सिद्धी कोपरी टीम वर्चस्व गाजवेल. चला गोलंदाज तौसिफ तयार. 7 मध्ये 19 ची गरज. राईट आर्म उद विकेटने गोलंदाज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली आहे. आता समीकरण येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 18 ची गरज. म्हणजे 3 षटकार ठोकायचे आहेत. 6 चेंडू 3 षटकारांचा खेळा या शेवटच्या ओव्हर मध्ये. आणि शेवटच्या ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज जाईल, कोणत्या गोलंदाजाला प्रचारण केलं जाईल. 6 चेंडू आणि 18 ची गरज आहे.
टॉस जिंकलाय रामतनु तुर्बे टीमने. डिसिजन पंकज पाटील क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला आणि बॅटिंग साठी आमंत्रित केल्या रोनित मडवी यांच्या टीमला. कॅप्टन आहेत आज नवसादी दिवा या टीमचे आणि त्यांना सांगितलंय की आपण प्रथमतः बॅटिंग करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळाडू दिसतील आपल्याला. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन पंकज पाटील, त्यांच्या समोर मात्र तुषार पाटील हे बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अनिल या ठिकाणी आमंत्रित केले गेले. 6 मध्ये 18 अडवायचे आहेत. चला 6 मध्ये 18 ची गरज आहे. जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज. रिद्धी सिद्धी कोपरी भरपूर वेळ घेतलाय तुम्ही. चला अनिल प्लीज. 6 मध्ये 18 ची गरज. राईट ऑफ द विकेट. पहिला बॉल. चला पहिलाच बॉल मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. हा व्हाईट बॉल पंचांचा इशारा. आता समीकरण 6 मध्ये 17 ची गरज आहे. जोपर्यंत सुजित शेवाळे क्रीज वरती आहे, खेळपट्टीवरती आहे, तोपर्यंत मात्र सर्व काही शक्य आहे. याही वेळचा बॉल जर पाहिला तर हाही बॉल मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आणि आता समीकरण 6 मध्ये 16 ची गरज आहे. दोन्ही चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. नक्की गोलंदाजी रणनीती तरी काय आहे? ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकायचा की ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन लेंथ 30 ठेवायची आहे, टप्पा थोडा मागे खेचायचा आहे. सुजित शेवाळे स्ट्राईक वरती आहे. यावेळचा बॉल समोर आपण पाहतोय. काय फटका लगावलाय कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीकरण 5 बॉल 10 रनची गरज या मॅच मध्ये. पाच बॉल 10 रनची गरज. मॅच कुठे होती आणि कुठे येऊन ठेपलेली आहे. रुद्र इलन महापे संघाने मात्र इथे कमबॅक केलेला आहे. सुजित शेवाळे इथून आणखीन कमबॅक होऊ शकतं या टीमचं. रिद्धी सिद्धी कोपरी टीमचं जर सुजित शेवाळेची विकेट मिळाली तर. यावेळचा बॉल मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. रन घेतलेली नाहीये, स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. आता समीकरण 4 बॉल 10 रनची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे चेंडू आहेत 4 आणि 10 रनची गरज. वडा मॅच मैदानाच्या आतमध्ये रुद्र महापे त्यांच्या विरोधामध्ये रिद्धी सिद्धी कोपरी. 4 बॉल 10 रनची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार अनिल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीकरण 3 बॉल आणि अगदी सोपं झालंय. 4 रनची गरज आहे या मॅच मध्ये. तीन बॉल 4 रनची गरज आहे. मॅच कुठे होती कुठे येऊन ठेपलेली आहे. मॅच पूर्णपणे कोपरी टीमच्या बाजूने होती. प्रभाकरने चांगली सुरुवात करून दिली होती टीमला. स्वप्नील ठाकूर कडनं मात्र चांगली गोलंदाजी झाली, परंतु मारही तेवढाच पडला. 3 बॉल 4 रनची गरज आहे.
मॅच थांबवायची आहे. तीन बॉल 4 रनची गरज या मॅच मध्ये. अनिल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा बॉल चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. यॉर्कर लाईनचा हा बॉल डिक्लेरेशन मध्ये. बॅटला बॉल लागला नसता तर कदाचित स्टंपवरती हा बॉल आदळला असता. आणि आता समीकरण राहिले, येणारे चेंडू आहेत 2 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे या मॅच मध्ये. शिरोणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीणजी म्हात्रे स्मृती चषक 2025 आपण पाहतोय, ज्यामध्ये 2 बॉल 3 ची गरज आहे क्वार्टर फायनल मध्ये दाखल होण्यासाठी रुद्र महापे टीमला. फुल टॉस बॉल आहे, विजेच्या तारेला बॉल लागलाय, परंतु बॉल सीमारेषा पार. आणि ही मॅच मात्र जिंकलेली आहे टीम रुद्र इलेव्हन महापे टीमने. जर या बॉलला मित्र म्हणेन विजेच्या तारेला जर बॉल लागला आणि त्याच्यानंतर जर हातामध्ये गेला असताना तर फलंदाज बाद नसते, परंतु मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली असती. फुल टॉस बॉल चुकीचा टाकला. वेल प्ले टीम रिद्धी सिद्धी कोपरी. खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात, परंतु समोरचा संघ तेवढाच सगळा आहे. रुद्र महापे टीमचं या मैदानावरती वर्चस्व आहे आणि या टीमने मात्र क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा या मैदानावरती या मॅचचा हिरो सुजित शेवाळे पाहायला मिळतोय, ज्याने मात्र मागच्या महिन्यामध्ये याच मैदानावरती स्पर्धा झाली होती, ती स्पर्धा गाजवली आणि तोच खेळाडू मात्र ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच सुजित शेवाळे. यायचे आपण प्लेयर ऑफ द मॅच सुजित शेवाळे. हार्ड लक टीम रिद्धी सिद्धी कोपरी, योगेश भोईर आणि टीम कंपनी. खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात या स्पर्धेमध्ये, परंतु या स्पर्धेतून तुम्हाला रजा घ्यावी लागते.